भाग्यश्री आणि मी राहते नागपूरला. तर आज विचार केला की सकाळची सुरुवात थोडी हेल्दी खाऊन करावी, म्हणून मस्त मी ते मस्क मेलन खात होते. आज मी थोडं लवकर उठले त्यामुळे मला खायला पण वेळ मिळाला. मस्त आरामात खाऊन घेतलं, क्लिनिकची तयारी केली आणि मग जायला निघाले. बाहेर इतकं भयंकर ऊन होतं. बसमध्ये बसेपर्यंत माझी अवस्था काहीतरी अशी झाली होती. ते एसी होती पण मला खूपच गरम होत होतं. मग क्लिनिक मध्ये गेले आणि ते बघितलं की पल्लवी सगळ्यांसाठी कोल्ड कॉफी बनवत होती. कॉफी तर इतकी मस्त बनवली होती पल्लवी आणि आयुषीने मिळून, खूपच मस्त दिसत होती. या दोघींनी पिली. मग नंतर मी एक विचार केला की आयुषीवर थोडा प्रँक करूया, खूप दिवस झाले आणि तशीही आमच्याकडे लाईट नव्हती. ग्लास मध्ये थोडी साखर टाकली, दूध टाकलं आणि पाणी टाकलं, त्यानंतर शेक केला आणि आयुषीला प्यायला दिलं. तिचं रिएक्शन बघून तुम्ही समजू शकता की तिने का ओळखलं, कारण त्यामध्ये साखर नाही तर अर्धा चम्मच मीठ होतं. बिचारी आयुषी माझ्या या प्रँक मध्ये फसून गेली. आम्ही तिच्यावर खूप हसलो. मग लागली होती खूप जोराची भूक. तशीही लाईट नव्हती. मग मी गेले होते बाहेर म्हणजे या ताईकडे आले होते. या ताईकडे मस्त एक भाकर आणि वांग्याचं भरीत घेतलं आणि इतकं भयंकर ऊन होतं. मी बांधून होते पण आयुषीकडे बघा, मतलब डर नाम की कोई चीज ही नाहीये. हे बघा वांग्याचं भरीत आणि भाकर किती टेस्टी होतं. मस्त पोट भरून जेवण केलं. मग क्लिनिक वरून घरी गेले. आज बोलवायचा होता भाजीपाला, कारण रूमवर काहीच भाजी नव्हती. फायनली आमचा सिलेंडर आलं होतं, त्यामुळे मग भाजीपाला बोलवला आणि आज शेवटचा टिफिन खाणार मी हा मेसचा. मग स्वतःच बनवून खाणार. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.